हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय नम. ओम श्री कुलदेवताय नम. ओम श्री गुरुदेवताय नम. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 27 मार्च 2025, शालिवान शके 1946 संवत्सर क्रोधी आयन उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी. मित्रांनो, आजची त्रयोदशी तिथी आहे. रात्री 11 वाजून 4 मिनिटांनंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे. मध्यरात्री 12 वाजून 34 मिनिटांनंतर पूर्व भाद्रपद नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो साध्य योग आहे. सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनंतर शुभ योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5 वाजून 56 मिनिटांनंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. दुपारी 12 वाजून 28 मिनिटांनंतर वनिज कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री 11 वाजून 4 मिनिटांनंतर विष्टी कर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र कुंभ राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्यास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 38 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाचे पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके 1946 प्रभादी षष्ठी संवत्सरानामती क्रोधी नाम संवत्सरी उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षे बृहस्पती वासरे शततारका नक्षत्रे साध्य योगे गरज करणयुक्तायाम त्रयोदशी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न वेकडाप्पा मोहपात दुरितक्षयद्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या ताम्हणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 25 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला जर एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता अमावस्या जवळ येत असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतःहून निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट वा आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका. कारण एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो, तोही पंडिताच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून. कारण या अमावस्या दरम्यानच्या काळातील कोणतेही मुहूर्त परिपूर्ण नसतात. मित्रांनो, त्यात काहीतरी कमी असल्यामुळे मिळणाऱ्या फळात देखील कामीपणा येण्याची शक्यता राहते. शिवाय विधीच्या दरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची शक्यता देखील राहते. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी आहे मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, दिवस चांगला आहे. दिन विशेष मध्ये प्रदोष व्रत आज आहे आणि शिवरात्री व्रत देखील आज आहे. मित्रांनो, प्रदोष व्रत आज जर आपण करत असाल तर प्रदोष काळापर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे. शिवलिंगाची पूजा आपल्याला जवळच्या शिवमंदिरात, जागृत शिवमंदिरात जाऊन करायची आहे, विधिवत करायची आहे, अभिषेकयुक्त करायची आहे. त्यानंतर आपण दान धर्म करणार असाल तर अवश्य करायचं आहे. मित्रांनो, यासाठी अधिक माहिती आपल्याला माझ्या प्रदोष च्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. मित्रांनो, त्यानुसारच आपण नियमांचे पालन करायचे. मित्रांनो, शिवरात्री देखील आहे. शिवरात्री व्रताचे आचरण आपण दर मासिक शिवरात्रीला करणार असाल तर याचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो एकादशी प्रमाणे. मित्रांनो, आणि
शिवरात्री म्हटले की रात्री मध्यरात्री शिवलिंगाची आपल्याला पूजा करणे क्रम प्राप्त आहे. अन्यथा आपल्या शिवरात्री उपवास करण्याला काही एक अर्थ राहणार नाही मित्रांनो. अशी व्यवस्था असेल तरच आपण हे व्रत आचरणात आणावे, अन्यथा आणू नये मित्रांनो. मित्रांनो, सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत वारुणी योग आहे, हा अतिशय शुभ योग आहे हा मित्रांनो. महावारुणी योग आणि वारुणी योग असे, महावारुणीपेक्षा थोडासा हा कमीपणाचा आहे. तेव्हा शुभयोग असल्यामुळे आपण यामध्ये काही दानधर्म, मंत्र, जप, साधना वगैरे करू शकता, जेणेकरून आपल्या पुण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता राहते. त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. जर आपले पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर आपल्याला आपल्याला सोडून निघून गेले असतील परलोकामध्ये, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करायचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्येच करा. तेव्हाच आपली पितरसेवा ही संबंधित पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, रात्री 11 वाजून 4 मिनिटांनंतर भद्रा योग सुरू होत आहे. तर हा अशुभ योग आहे. या अशुभ काळामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य किंवा महत्वाचे, अतिमहत्वाचे कार्य करायचे नाही मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर रात्री 11 वाजून 4 मिनिटांनंतर हजर आहे. आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर या वेळेनंतर करू शकता. अर्थात उचित असेल तर, शास्त्र मान्य असेल तर. अन्यथा आपण जे रेग्युलर आहे तेच आपण यज्ञयाग करू शकता मित्रांनो. आणि नव्याने सुरू करणार असाल आणि पुढे जाऊन ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहुकाळ मित्रांनो दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो. तेव्हा शक्यतो आपण या वेळेच्या व्यतिरिक्त आपले कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त करता येईल. प्रमुख गोचर अस्तंगत ग्रहामध्ये 27 फेब्रुवारीपासून शनी अस्तंगत झालेला आहे. अर्थात तो रवी जवळ गेल्यामुळे त्याचे तेज कमी झालेले आहे मित्रांनो, निर्बल झालेला आहे. तेव्हा असा निर्बल शनी आपल्याला काही उपयोगाचा नसतो मित्रांनो. जर आपल्याला शनी संबंधी काही पूजा अर्चा करायची असेल तर पंडिताच्या माध्यमातूनच आपण करायची आहे. ते सांगतील तेव्हाच मित्रांनो, अन्यथा करू नये. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटनला अवश्य दाबा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम. शिवशंभो महादेव.